त्यांना विनंती आपण स्टेजमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। खरिवलीचे युवा उद्योजक ना गावदेवी जांभिवली विरुद्ध जे हनुमान गोरठण या संघाचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे। एच एम गोरठण संघ जरी हारला असेल ना तर जे हनुमान गोरठण संघ आता मात्र जांभिवली समवेत खेळणार आहे। चंद्रकांत पाटील आणि राजेंद्र पाटील यांना विनंती आपण स्टेजमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। चला पारितोषिक घेऊन जा जगदीश नाना आणि विनोद पाटील, आपल्याला विनंती आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे। आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय जे हनुमान गोरठण संघाने। आज 3 नाणेफेक झाले आणि तिन्ही पण गोरठण संघाने जिंकलेत। नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय गावदेवी जांभिवली संघाला। चला आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी उतरा, नाही टाइम मिळणार आपल्याला। एकच मॅच खेळलायत आपण आणि ती सुद्धा 4च ओव्हरची आहे। 20-20 ओव्हरच्या मॅच खेळण्याचा अनुभव आहे आपल्याकडे, आम्हाला माहिती आहे। आपण पाहताय युवा सेना चषकचे यशस्वी आयोजक आणि खरिवली गावातील एक प्रसिद्ध उद्योजक आपण पाहताय सौरभ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय मिथुन पाटील यांना की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करायचं आहे। मिथुन पाटील, चला जे हनुमान गोरठण संघ आपला बॅटर पाठवा। बघा हा सामना कुठून कुठून पाहिला जातोय, मला फोन देखील येत आहेत। डोनवतच्या तळ्यावरती बसून या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत मनसूर भाई वंडे आणि स्वप्नील पालांडे देवनावे। त्यांचं देखील या त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण आभार मानूया। सौरभ पाटील यांचं आपण पाहताय स्वागत केलं जात आहे। तीन षटकाचा सामना आहे। चला गोरठण संघ आपले बॅटर पाठवा। बहुतेक मोहन दादा तयार होते वाटतं। स्वीकार करावा, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे। नारी शक्ती आपण पाहताय क्रिकेटमध्ये देखील नारी शक्ती कुठे कमी नाही आहे। स्मृती मंदना असू दे, दीप्ती शर्मा असू दे, जेमिका रॉड्रिक्स असू दे, ज्यांनी आपल्या भारतीय संघाला या ठिकाणी पूर्ण भारताला वर्ल्ड कप या ठिकाणी आपल्याला आणून दिलाय। त्याच्यामध्ये हरमीनप्रीत कौर यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये। आणि पहिला नारी वर्ल्ड कप म्हणजे लेडीजचा वर्ल्ड कप जो झाला होता तो मात्र जिंकण्याचा मान भारतीयांना या ठिकाणी पटकावून दिला। त्या नारी शक्तीचा देखील आपण आभार मानूया। आणि या पूर्ण नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहताय रिया पाटील, श्रावणी पाटील आणि श्रावणी मालुसरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा। अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत सत्कार केला जातोय। आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार होणं खूप गरजेचं आहे। भारतीय संस्कृती आहे मित्रांनो। इंग्रजांनी जाता जाता 150 वर्ष राज्य केलं या भारतावर आणि जाता जाता सोनं नाणं संपत्ती पैसा सर्व घेऊन गेले, परंतु ही संस्कृती त्यांना भारतातून नेता आली नाही। चला समोरून विनंती आहे गोरठण संघ, एच एम गोरठण संघ, आपण समोरून जरा दिसत नाही आमच्या स्कोररला। शशिकांत पाटील गोरठण यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे। संजय काईनकर यांचं देखील आपण पाहताय स्वागत केलं जात आहे। अक्षय पाटील यांना विनंती करतोय आपण संजय काईनकर यांचं देखील स्वागत करायचं आहे। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आला, नवीन सामना फ्रेश सामना आपल्या भेटीला आलाय दुसऱ्या फेरीतील।
हा दुसरा सामना आहे, काल पहिला सामना झालाय. हा चेंडू चांगला फटका होता कल्पेश जाधवचा, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या क्षेत्ररक्षक साहिल या क्षेत्ररक्षकाने. तिथे 1 धाव कंप्लीट झाली. या एका धाबेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. दुसऱ्या फेरीतील सामना आहे, 3 षटकाचा सामना आहे. हा सामना खूप महत्वाचा आहे आणि जेवढे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतायत ना तिथे उभे राहून त्यांना विनंती आहे आपण स्टेजमध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्या. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका, लॉंग ऑफला प्रोटेक्शन त्या ठिकाणी लावलं होतं, तिथे फक्त 1च धाव कंप्लीट होती. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचताय 6 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाजांपैकी कोणीही 50 धावांची खेळी जर केली तर प्रणय पवार यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रणय पवार यांनी आज मात्र एटीएम खुलं केलंय. एटीएम नाही तर बँकेचा दरवाजाच उघडलाय वाटतं. हा चेंडू गतीचा वापर केला होता गोलंदाज प्रथमेश गाडगेने. 1 धाव घेण्याच्या नादात डायरेक्ट हिट झाल्याची धोका संभवला असता, तिथे मात्र डायरेक्ट हिट सुद्धा चुकली आहे. बॅकअप सुद्धा खराब पाहायला मिळाला आणि त्या खराब बॅकअपच्या जीवावर आपण पाहताय 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक आलते, धावफलकावर धावा 8 धावा. महेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण सर्वांना कॅमेरा समोरून जरा बाजूला घ्या. अमित पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समवेत ॲडव्होकेट निलेश पाटील. पहिला षटकार जो फलंदाज लगावेल त्याच्यासाठी मारुती सानप यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 8 धावा धावफलकावर आल्यात. हा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, स्क्वेअर लेगचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूपर्यंत आला, चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत 1च धाव कंप्लीट. प्रथमेश घाडगे पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला ना तरी सुद्धा मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय, ते म्हणजे जे हनुमान गोल्टनच्या फलंदाजांना. इथे एका धावेने धावफलक आलते, धावफलकावर धावा आल्यात 9 धावा. हा चेंडू या ठिकाणी अपील पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स जास्त मिळाला या चेंडूला. हा चेंडू सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नऊ धावा धावफलकावर आल्यात. पहिलं षटक समाप्त झालं. जेव्हा षटक समाप्त झालं ना तेव्हाच आम्ही लगेच स्कोर सांगितला होता. परंतु कसं असतं माहितीये का, जेव्हा 11 खेळाडू मैदानामध्ये असतात ना प्रत्येकाला वेगवेगळा स्कोर सांगावा लागतो. चला गाडीची लाईट चालू असेल तर बंद करा ही आपल्याला विनंती आहे. खेळाडूंना कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको. गोलंदाज आलाय करण गाडगे. गोलंदाजीसाठी करण गाडगेच्या चेंडूवर कल्पेश जाधवच्या बॅटमधून आलाय. पहिल्या चेंडूवर बिग हिट आलाय. 6 धावांचा शिक्का. यस डीजे. सो मच. आणि पहिला षटकार जो लगावेल ना त्याच्यासाठी पारितोषिक होतं 100 रुपयाचं मारुती सानप यांच्याकडून, राबगाव. सुधागड तालुका राबगाव वरून मारुती सानप आपण पाहता या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि पहिल्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, ते मात्र मिळालं जात आहे कल्पेश जाधव या फलंदाजाला. करण घाडगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. थोडासा खांद्याचा वापर केला होता गोलंदाज करण घाडगे या गोलंदाजाने. चांगलं कमबॅक. नंतरचा चेंडू लगेचच निर्धाव. धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. 15 धावा आपण स्क्रीनवर पाहताय. सुंदर क्वालिटी आणि क्लॅरिटीच्या माध्यमातून साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून आलाय आणि क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेबाहेर, चौकार. थँक्यू सो मच डीजे. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्या चुकीचा फायदा जे हनुमान गोल्टन संघाला मिळालाय, चौकार.
4 धावांनी आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवर. करण घाडगे पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केला होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाही आहे. पुढचा चेंडू कल्पेशसाठी. हा चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यानंतरचा होणारा सामना आई गावदेवी देवनावे विरुद्ध ओमकार क्रिकेट संघ झाडानी यांना विनंती आहे नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण लवकरात लवकर या. ओमकार क्रिकेट संघ झाडानी आणि जे हनुमान देवनावे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या. हा चेंडू आपण पाहिला. बॅक टू बॅकच्या 2 चेंडू निर्धावालेत. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज करण घाडगे, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ हवी तशी लाभत नाहीये. 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. कल्पेश जाधवच्या प्रत्येक षटकाराला डॉट बॉलला साठीच. आता मात्र पाहिलं आपण पारितोषिक उलटी लागायला सुरुवात झाली आहे. मगाशी पहिलं उलट पारितोषिक लावलं होतं अमित पाटील यांनी, आणि आता मात्र लावलंय हे पारितोषिक मोहनदादा पाटील यांच्याकडून. प्रत्येक डॉटसाठी 100. मोहनदादा पाटील यांच्याकडूनच मला वाटतं अमित पाटील शिकलेत ही पारितोषिक लावायला. यस डीजे. तीन चेंडू जो वाईट टाकेल ना त्याच्यासाठी मारुती सानप यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, आणि ते कॅश प्राइज जमा सुद्धा झालंय बघा. मारुती सानप सुधागड तालुका राबगाव गावातून या ठिकाणी बिलॉंग करतात. क्रिकेटची खूप सारी आवड आहे. लगातारच्या 3 व्हाईट चेंडूसाठी पारितोषिक आलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. गोलंदाज झालाय सोहम घाडगे. 20 धावा धावफळकावर आहेत. 10च्या सरासरीने आपण पाहताय जे हनुमान गोर्टन संघ या ठिकाणी सुरू करतोय, परंतु शेवट मात्र 20च्या सरासरीने व्हायला हवा तर हा सामना सोपा होईल. कारण मित्रांनो 3 षटकाचा सामना आहे. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील हे पाहणं गरजेचं आहे, कारण सलामीची जोडी अजूनही आपण पाहताय मैदानामध्ये आहे. कल्पेश जाधव गोर्टन गावचा सितारा आपण पाहताय मैदानावर. हा चेंडू या ठिकाणी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय चुलबुल पांडे उर्फ सूरज पांडे हे पंचांच्या भूमिकेत आहेत. इथे एका धावेने धावफलक आलते. धावफलकावर धावा आल्यात 21 धावा. 3 चेंडू 3 वाईटचं मनावर घेतलंय बहुतेक सोहम गाडगेने. पहिला वाईट तर आलाय. हा चेंडू येतोय कल्पेश जाधवच्या बॅटमधून. बिग हिट षटकार. थँक्यू सो मच डीजे चुलबुल पांडे. डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचा डान्स पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक आपण पाहता या मैदानावर आलेत. तर तो डान्स होणार का चुलबुल पांडेकडून हे पाहणं देखील गरजेचं आहे. षटकार आला. षटकारानंतर आपण पाहताय 27 धावांवर जाऊन पोहोचलाय जे हनुमान गोर्टन संघ. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सत्रातील. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑन मध्ये सुंदर झेल पकडेल असं वाटलं होतं, परंतु एक झेल जमिनीला दान केला जातोय. तिथे कल्पेश जाधव सारखा फलंदाज बाद झाला असता. तिथे मात्र केलेली चुकी किती अंगलट येणार हे पाहणं देखील गरजेचं आहे. परंतु या चेंडूवर आलेल्या 2 धावा, या 2 धावांनी धावफलक आलते. धावफलकावर धावा आल्यात 29 धावा. बिनबाद 29 धावा आपण पाहता धावफलकावर. सोहम घाडगे चांगला चेंडू टाकला होता. कल्पेश जाधव या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं असतं, परंतु एक सोपा झेल कॅरी करता आला नाही या लॉंग ऑनच्या खेळाडूला. हा चेंडू या ठिकाणी अपील केली गेली. अपील मध्ये उत्साह जास्त, कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. इथे आपण पाहिलं
प्रथम कडून अपील केली गेली. ओमकार आंबरे आपण पाहताय पॉइंट मधून डीप पॉइंट मधून या ठिकाणी अपील केली गेली होती कटची, जिथे दाद मात्र पंचांनी फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता आणि या निर्धाव चेंडूसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज मोहन पाटील यांच्याकडून कल्पेश जाधवला. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट खेळले आणि दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट खेळल्यानंतर एक धाव घेण्याच्या नादात मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे फलंदाज कल्पेश जाधव या फलंदाजाला. जय आई गावदेवी देवनावे संघाचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे. तर ओमकार क्रिकेट संघ झाडाने यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल अथवा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्या. खूप स्ट्रिक्ट नियम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोरठण गावाचं हे आयोजन आहे. पूर्ण गोरठण गावाने मिळून या स्पर्धेसाठी मेहनत केली आहे आणि या स्पर्धेचे नियम खूप कडक आहेत. स्वतः पाहता आपण यजमान संघ जरी खेळत असेल ना त्यांना सुद्धा नियम सारखे आहेत. तर ओमकार क्रिकेट संघ झाडाने आपण नाणेफेकीसाठी या. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा या सत्रातील आपण पाहताय दुसरा झेल सोडला जातोय आणि या चेंडूवर सुद्धा 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 3 धावांनी आपण पाहता धावफलक खालते, धावफलकावर धावा आल्यात 32 धावा. 32 धावा धावफलकावर आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या सत्रातील किती धावा या शेवटच्या चेंडूवर जमा करणार राज पाटील हा फलंदाज हे पाहणं देखील गरजेचं आहे. परंतु कल्पेश पाटील 2 निर्धाव चेंडू खेळले होते. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता मोहनदादा पाटील यांच्याकडून. ते पारितोषिक मात्र मिळालंय. शेवटचा चेंडू या सत्रातील, काय घडणार या चेंडूवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याच्या नादात मात्र राज पाटीलला देखील आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. हा शेवटचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश येत आहे. गोलंदाज सोहम घाडगे या गोलंदाजाला 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्ती अंती आपण पाहत आहे 32 धावा धावफलकावर आल्यात. जिंकण्यासाठी 11च्या सरासरीने आई गावदेवी जांभिवली संघाला करायचे आहेत 33 धावा. यस दिजे. आपण पाहताय काळभैरी सायमाळ पेन तालुक्यातील एक गाव आहे आणि क्रिकेट संघ आहे. त्या क्रिकेट संघाकडून आपण पाहताय या गोरठण गावाच्या आयोजनासाठी या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण या मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद देऊया. ओमकार क्रिकेट क्लब झाडानी संघ या ठिकाणी हजर आहे. आई गावदेवी देवनावे देखील हजर आहे. त्यांचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. अमित पाटील प्रसिद्ध उद्योजक गोरठण यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमित पाटील गोरठण. चंद्रकांत पाटील गोरठण यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चंद्रकांत पाटील गोरठण यांना विनंती आहे आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 4 षटकाचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवावे लागतील. जर का 3 षटक 15 मिनिटाच्या आत संपले नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. श्रेयस पाटील विचार करतायत आपल्या संघाचं काय होणार, जे अनुमान गोरठण संघ कशा पद्धतीने खेळ करणार, कशी गोलंदाजी होणार, हा विचार श्रेयस पाटील यांना पडलाय. इथून जो संघ सामना जिंकेल ना तो उद्याच्या दिवसामध्ये त्याची पहिली मॅच असणार आहे वावशी संघाच्या बरोबर. ओमकार क्रिकेट क्लब झाडानी हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय काय असणार आहे, जो काय आपला निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा.
कल्पेश पाटील त्याच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 झाडांनी. कल्पेश पाटील थोड्याच वेळात या सामन्यांमध्ये उपस्थित होतील. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. दुसऱ्या सत्राला आपण करूया सुरुवात. स्ट्राईकला करण गाडगे, नॉन स्ट्राईकला सोहम गाडगे, गोलंदाजी मार्कवर कल्पेश जाधव. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अपील केली गेली, परंतु अपीलमध्ये आपण पाहिलं कॉन्फिडन्स कमी, उत्साह जास्त, दात फेटाळली गेली पंचांकडून. जिथे पहिला चेंडू निर्धाव टाकलाय कल्पेश जाधवने. 17 चेंडू, आता मात्र 33 ची गरज. 17 चेंडू 33 धावांची गरज आहे. कल्पेश पाहताय माझ्या समवेत या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत कल्पेश सावंत. क्रिकेटची आवड आहे आणि बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. हे दोन्ही आवड जोपासताना आपल्याला पाहायला मिळतात कल्पेश सावंत. हा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला, तिथे लॉंगॉनवरून खेळाडू आला, चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. आणि कल्पेश सावंत यांचं नाव जसं घेतलं ना तसं लगेच माझ्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडून आलाय. त्यांचं देखील या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. हा चेंडू फुल टॉस होता आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जातोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला मारलाय. आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 हिट. षटकार. ₹100 कॅश प्राइज आहे आणि कॅश प्राइज जमा देखील झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाही. या चेंडूवर जर चौकार किंवा षटकार आला तर मिलिंद सावंत त्यांच्याकडून ₹500. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. वन बाउंस सी मारेच्या बाहेर आला. या चेंडूवर बॅक टू बॅकचा षटकारा पाठोपाठ चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. 33 धावांचा पाठलाग करतोय. आपण पाहताय कल्पेश जाधव याच्यावर प्रहार चढवलेत. सरसेनापतीवरच या ठिकाणी आक्रमण केलंय आणि असं म्हटलं जातं आक्रमण इज द बेस्ट डिफेन्स. त्याचा वापर सोहम गाडगे करताना धावफलक नेऊन ठेवले 15 या धावसंख्येवर. ₹500 कॅश प्राइज मिलिंद सावंत कडून आपण पाहताय सोहम गाडगेसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय आणि स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच हे सांगणारा षटकार.
500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅलो, तर आपण पाहताय या ठिकाणी या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता करण घाडगेचा. डीप मिडविकेटवरून खेळाडू चेंडूवर प्रेम माचोलकर आला, सुंदर झेल पकडला. फलंदाज करण घाडगे बॅक टू द पवेलियन. चला, पाण्याचा जार कोण घेऊन गेलं इथून? पाण्याचा जार कोण घेऊन गेलं इथून? त्याला विनंती आहे तो जार घेऊन या. नवीन फलंदाज आपण पाहता इनायत नंबर 3 वर मंदन आलाय. मगाच्या सामन्याचा हिरो कुणाल गरुडकरचा हा चेंडू फुलटॉस होता. लोअर फुलटॉसच्या चेंडूला लॉंग ऑफ मध्ये धाडलाय. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही. एकाच्या चुकीमुळे 11 जणांना भोगावं लागतं या क्रिकेटमध्ये. एकाने केलेल्या चुकीमुळे 11 जणांना या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. आणि ही चुकी या ठिकाणी आपण पाहिली. इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावफलक आलते. धावफलकावर धावा आल्यात 23 धावा. अजूनही 10 धावांची गरज आहे आणि 10 धावांची गरज असताना हॅमर शॉट पद्धतीने या ठिकाणी फटका लगावलाय. मंदनच्या बॅटमधून आलाय या सामन्यांची हवा काढणारा षटकार. मंदन दळवी याच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. या षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मिलिंद सावंत यांच्याकडून. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका लॉंग ऑफला षटकारानंतर आपण पाहिलं. लगेचच सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. एका धाबेने धावफलक हलते. धावफलकावर धावा आल्यात 33 धावांचा पाठलाग करताना 30 धावा. अजूनही चेंडू बाकी असतील या सत्रामध्ये 8 आणि धावा करायच्या आहेत फक्त 3. 8 चेंडू 3 धावांची गरज. यजमान संघ आपण पाहत आहे गोरठण फलंदाजीमध्ये थोडासा कमी पडला आणि त्याचा फायदा मात्र जांभिवली संघाने उचललाय. हा चेंडू या ठिकाणी गती होती. टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. समीकरण इथून आलाय. 7 चेंडू 3 धावांचा. क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एक क्षण असा असेल की तुम्ही आकाशामध्ये असाल आणि दुसरा क्षण असा असेल की तुम्ही जमिनीवर असाल. गणेश पाटील आपण पाहताय, विद्यमान उपसरपंच नंदनपाडा गणेशदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष असं स्वागत.